नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. आज आपण ग्रंथालय परिचर म्हणजे लायब्ररी अटेंडंट या पदाबद्दलची सर्व माहिती मिळवणार आहोत. या पदाची पात्रता काय आहे, पदाची परीक्षा कशी असेल आणि या पदाचा अभ्यासक्रम काय आहे, हे सगळं महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान संस्था नागपूर यातील हे पद आहे आणि या पदाची सगळी माहिती मिळेल. शेवटपर्यंत लेक्चर बघायचं आहे. फुल माहिती एकाच व्हिडिओमध्ये माझ्याकडून तुम्हाला मिळणार आहे. बघा, पद आहे ग्रंथालय परिचर. जागा 6 आहेत. खूप झाल्या जागा. ग्रंथालय परिचरच्या जागा जास्त आहेत. S6 तुमचं पेमेंट असणार आहे. बघा, इथे तुम्ही जर बघा ग्रंथालय परिचरचा जो अभ्यासक्रम असेल किंवा परीक्षा पद्धती असणार आहे तर ती तुमच्या समोर आहे. कशी आहे बघा ग्रंथालय परिचरची. एकूण जे प्रश्न आहेत, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीला 60 प्रश्न म्हणजे 15चं डिवायडेशन असणारे. लक्षात घ्या, 15-15चं डिवायडेशन तुम्हाला मिळेल. गुण जे आहेत 120 गुण आहेत. त्यानंतर तांत्रिक अभ्यासक्रम टेक्निकल तुम्हाला 40 प्रश्न असतील 80 गुणासाठी. आणि इथं तुम्ही जर बघाल टोटल तुमचे प्रश्न झाले 100 आणि गुण झाले 200. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत आणि हे लायब्ररी अटेंडंटला सुद्धा सारखंच असणार आहे. याला काय वेगळं नसणार आहे, लक्षात घ्या. ओके, ग्रंथालय परिचर लायब्ररी अटेंडंट. सो हे झाला तुमची परीक्षा पद्धती. ओके, काय झाली ही परीक्षा पद्धती झाली. त्यानंतर तुम्हाला काही परीक्षेबद्दल महत्त्वाची माहिती बघा. परीक्षा म्हणजे संगणक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुमची होणार आहे. TCS घेणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील, लक्षात घ्या. आणि इथं तुम्हाला कोणत्याही पदाला 1 ते 35 पदाकरिता कोणत्याही पदासाठी मुलाखत घेतली जाणार नाही. पूर्णतः निवड ऑनलाईन परीक्षा आणि व्यावसायिक चाचणी आवश्यक असेल तिथे. तर याच गुणाच्या आधारावर पूर्णतः इथं निवड सूची तुमची जाहीर केली जाणार आहे. पात्रता आधीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेच्या एकूण गुणाच्या किमान म्हणजे समजा आता पूर्ण नाही मिळाली पण तुम्हाला 45% पेक्षा कमी मार्क्स आहेत तर तुम्हाला पण नाही घेतलं जाणार. तर ॲटलिस्ट 200 गुणांच्या 45% मार्क्स तुम्ही मिळवणं गरजेचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले तर उमेदवाराचा जो गुणपत्रक आहे, तुमचा जो रिझल्ट आहे, मग तो तुमचा डिग्रीचा असेल किंवा तुमचं टेक्निकल जो काही नॉलेज आहे तर त्याचा जो काही तुमचा रिझल्ट असेल त्या रिझल्टवर तुमचं जे काही अग्रगण्य पद आहे ते ठरेल. सो निवड सूचीमध्ये दोघांना समसमान मार्क्स असतील तर ज्याचा रिझल्ट चांगला असेल त्याला ते पद मिळणार, असं सुद्धा यांनी इथं सांगितलंय. क्लिअर साफ शब्दात. लक्षात घ्या, लायब्ररी अटेंडंट आणि इथं तुम्हाला या पदाचा एक एलिजिबिलिटी किंवा या पदाची पात्रता बघायची. अगदी साधी सोपी सॉर्टेड पात्रता आहे. जास्त लोड नाही घ्यायचं. अगदी सोपी पात्रता असणारं पद म्हणजे एकतर तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे आणि तुमचा डिप्लोमा लायब्ररी सायन्सचा पाहिजे. लायब्ररी सायन्सचा डिप्लोमा केला आणि जर तुम्ही इथं 12वी पास आहे दॅट्स इट. ओके, 12वी पास काय म्हटलं मी, 12वी पास आणि जर डिप्लोमा केला लायब्ररी सायन्सचा दॅट्स इनफ. एवढं पण सफिशियंट आहे. कळलं. बाकी जर पदांचं बघाल तर खूप भयानक असा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. हा अगदी ठीकठाक आहे. त्यानंतर मराठीमध्ये तुमचा अभ्यासक्रम बघून घ्या. सर्वसाधारण शब्दसंग्रहावर भर द्या. वाक्यरचना, त्यानंतर व्याकरण, मनी वाक्यप्रचारांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न. उतार्यावरील प्रश्न असतील बरं का, 15 प्रश्न जरी असतील तरी उतार्यावरचे प्रश्न आहेत. जनरल ओकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर असणार. ओकॅब्युलरीवर भर द्यायचा आहे तुम्हाला खूप जास्त. ओकॅब्युलरी इम्पॉर्टंट आहे. कुठे मराठीमध्ये जा, इंग्लिशमध्ये जा. ग्रामर, इडियम आणि फ्रेजेस, देअर मिनिंग अँड यूज. त्यानंतर कम्प्रिहेन्शन. सो तुम्हाला इथं प्रॉपर सिलेबस डिकोड केलेला आहे. तुम्हाला जनरल नॉलेजचा सिलेबस आहे. जनरल नॉलेजचा सिलेबसवर सुद्धा आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायचं आहे सोल्युशन, कारण की अवघड सिलेबस आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी, भारताच्या शेजारी राष्ट्राशी संबंध, कृषी पशुसंवर्धन आणि ग्रामीण विकास, आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन, कार्य. खूप जास्त भरीव असा सिलेबस तुम्हाला दिसतोय. कशाचा तर जीकेचा. तर हा सुद्धा तुम्हाला आपण डिकोड करून देणार आहोत. त्यानंतर बुद्धिमत्ता, आकलन आणि तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. जास्तीत जास्त तर्क आधारित प्रश्न असतात, आकलन आधारित प्रश्न असतात. प्रॅक्टिस करा. जुने जे TCSचे प्रश्न आहेत ते प्रश्न जर तुम्ही प्रॅक्टिस केले, जुने TCSचे प्रश्न, तरी पण बऱ्याचदा तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या जातात आणि एक्झाम ओरिएंटेड स्टडी होतो. जास्त आपल्याला फापट पसारा जास्त अभ्यास करायची गरज नाही पडत जर तुम्ही प्रॉपर जुने TCSचे जे काही पेपर आहेत त्यांना फॉलो केलं. फॉर द रिझनिंग, स्पेशली रिझनिंग इंग्लिशसाठी खूप जास्त सोपं जातं.
आता हे झाले आपले नॉन टेकचं सिलेबस. आता आपण येऊया टेक्निकल सिलेबसकडे. आणि यांचा टेक्निकल सिलेबस भयानक आहे. टेक्निकल सिलेबस खूप जास्त आहे, लक्षात घ्या. जसा लॅबोरेटरी अटेंडन्स आहे, प्रयोगशाळा परिचरचा असा भयानक सिलेबस आहे, तसाच इथं ग्रंथालय परिचरचा पण भयानक सिलेबस आहे. पण तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. या एकान एक सिलेबसच्या टॉपिकवर एक टॉपिकवर तुम्हाला नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत. स्टडी स्पेस मराठी एकान एक टॉपिकवर नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. बघा इथं लायब्ररी इन्फॉर्मेशन अँड सोसायटी डिटेल नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर रिसोर्स शार्पिंग अँड लायब्ररी नेटवर्क डिटेल नोट्स मिळतील. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन प्रोफेशन अँड रिलेटेड एजन्सीज तुम्हाला अगदी डिटेल मिळेल. इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अँड सर्व्हिसेस डिटेल नोट्स मिळतील. इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस अगदी डिटेल नोट्स मिळणार आहेत तुम्हाला. इन्फॉर्मेशन यूज अँड युजर स्टडीज डिटेल नोट्स मिळतील. ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग इन्फॉर्मेशन अगदी भारी, अगदी तुम्हाला खूप सुंदर आपण काम याच्यामध्ये तुम्हाला देणार आहोत. सगळंच्या सगळं कॅटलॉगिंग असेल, इंडेक्सिंग असेल, रिसंट डेव्हलपमेंट्स असतील, बेसिक ऑफ ICT असेल किंवा कॉमन स्किल्स असतील, वर्कप्लेस स्किल्स असतील, रायटिंग स्किल्स असतील, ॲडव्हान्स रायटिंग स्किल असतील, मॅनेजमेंट ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सेंटर असेल किंवा कॅटलॉग. त्यानंतर याच्यावर तर आपण प्रश्न पण खूप तयार केलेले आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर इन्फॉर्मेशन प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस असेल, लायब्ररी ऑटोमेशन असेल, ऑटोमेशनसाठी जे सॉफ्टवेअर आहे या सगळ्या गोष्टी, कोहा सॉफ्टवेअर, या सगळ्याबद्दल आपण तुम्हाला डिटेल नोट्स एकाने एक टॉपिक डिटेल नोट्स तुम्हाला देणार आहे. साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये मिळणार आहे तुम्हाला. सगळे टॉपिक्स एका घटकात तुम्हाला मिळणं पॉसिबल नाहीये, खूप अवघड आहे, कारण की एवढे टॉपिक्स आहेत. एका पुस्तकात पण तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही किती पण महागडं पुस्तक घ्या, पण आपण तुम्हाला सगळं एकत्र इथं तयार करून देणार आहोत. तुम्ही फक्त स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. अगदी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा मोबाईलमध्ये. ग्रंथालय परिचर, लायब्ररी अटेंडन्सचं आपलं ईबुक असणार आहे. ये तांत्रिक अभ्यासक्रम कव्हर करेल, अगदी सविस्तर तांत्रिक अभ्यासक्रम. TCS पॅटर्ननुसार नोट्स आहेत, रिव्हिजन चार्ट्स आहेत, PDF स्वरूपात अवेलेबल आहे. प्रत्येकाची वेगळी काढा किंवा सगळ्या एकसाथ काढा, तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान संस्था ग्रंथालय परिचरच्या पदाची तयारी आता सगळी स्टडी स्पेस मराठीवर करायची, सगळी तुम्हाला मिळणार आहे. काही टेन्शन घ्यायची गरजच नाही, आता सगळं मिळतंय तुम्हाला. इन्स्टॉल स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन प्लेस्टोरवर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. ऑल कोर्सेसमध्ये जा, तुम्हाला ही जी आपली बॅच किंवा हे जे ईबुक आहे ग्रंथालय परिचरचं तिथे मिळेल. प्राईस जे आहे फक्त 399 आहे. आणि जे आपले पहिले 100 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी लक्षात घ्या, इथं 10% ऑफ असणार आहे, फक्त 10%, कारण की जास्त देणं अफोर्डेबल नाही आहे. हां, तर बघा इथं फक्त पहिले जे 10 विद्यार्थ्यांनी कॅपिटलमध्ये, लक्षात घ्या, कॅपिटलमध्ये हॅपी 10 हा कुपन कोड अप्लाय करा. आणि पहिले 100 विद्यार्थी, सॉरी 10 नाही, त्यांना इथं 10% सूट मिळणार आहे. या 399 म्हणजे 400 रुपयावर अजून 10% सूट मिळायची असेल तर लवकरात लवकर या. 1 ते 2 दिवसामध्ये आपले 50 ते 100 विद्यार्थी आरामात होऊन जातात. सो नक्कीच तुम्ही ॲप इन्स्टॉल करून इथं ही बॅच किंवा हे ईबुक घेऊ शकता. चला, सगळा डिटेल सिलेबस मी देणार आहे. आपण अटेंडन्सच्या 32 पदांचा सिलेबस दिलेला आहे, लक्षात घ्या. सगळी कामं उरकल्यावर मी या पदाकडे आलेली. सो बाकी VLDAचा दिलेला आहे, असिस्टंटचा दिलेला आहे, असिस्टंट फिशरी, असिस्टंट वेटरनरीचा दिलेला आहे, अटेंडन्सचा फुल सिलेबस कव्हर झालेला आहे. आणि आता माझं पूर्ण लक्ष जे आहे लायब्ररी अटेंडंटवर आहे. आणि तुमचा सुद्धा सिलेबस सगळा प्रोव्हाइड करून देणार आहे. तुम्ही फक्त ॲप इन्स्टॉल करा आणि घेऊन टाका. थँक्यू सो मच.